नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, इथे कायद्याचं राज्य चालतं असं आपण म्हणतो. पण हाच कायदा धाब्यावर बसवणाऱ्या अनेक घटना काही दिवसांपासून घडतायत. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातील वेल्हे तालुक्यात घडली आहे. जमिनीच्या वादातून एका अल्पवयीन मुलीला गुंडांनी जिवंत जमिनीत गाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खरं तर माणुसकीला काळीमा फासल्याची ही घटना घडली आहे. याचा आढावा घेतला आमची प्रतिनिधी समृद्धी जाधव यांनी. समृद्धी, काय सांगशील, नेमकी काय घटना आहे आणि अत्यंत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे? काय इनपुट आहे तुझ्याकडे? हो साइडला तू हे काय व्हिडिओ पुण्यातील वेल्हे तालुक्यामधून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येते. या तालुक्यामध्ये जमिनीच्या वादातून काही लोकांनी गुंड बोलवले होते आणि या गुंडांच्या माध्यमातून शेतात काम करत असलेल्या काही एका आईवरती आणि त्यांच्या मुलींवरती अत्याचार केल्याची ही घटना आहे. नेमकं प्रकरण काय आहे हे त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. अतिशय धक्कादायक घटना आहे आणि तितकेच धक्कादायक या घटनेचे व्हिडिओ सुद्धा आहेत. काय सांगाल तुम्ही तिथे हजर होतात, नेमकं काय घडलं होतं? त्यांनी जेसीबी आणलं, ट्रॅक्टर आणलं. पहिल्या सुरुवातीला पोरगीची जेसीबीच्या पेटरी खाली घातली, तिथून आम्ही ओढली पोरगी बाहेर. परत पोरगी अशी पुढं पळत पळत गेली जेसीबीच्या. त्यांनी डायरेक्ट जेसीबीने माती टाकली, पुरीवरती ढकलून दिली, पोरगीची काढली. माणूस पळत गेला, माती उकरायला लागली, तेव्हा आम्ही पळत सुटलो. मग पोरगी बाहेर ओढली, पोरीचा जीव कोणला छातीला. मी तिला अजून मी पोरगीने छातीवर दाब येतोय, कमर डब्याक दुखतोय, मांडीला मुक्का मार बसलाय. कोण कोण होतं ही घटना घडली तेव्हा? शेतामध्ये कोणी कोण? आम्ही मायाला किती घेत होतो, तरी 10 ते 15 लोक होती. पहिले सकाळचे 10-15 लोक होते, ती एक ट्रॅक्टर होता. नंतर आल्यानंतर त्यांनी 3 ट्रॅक्टर आणि एक जेसीबी आणली होती आणि 10-12 लोक अशी आजूबाजूला चेर उभी होती. तुम्ही या सगळ्याला विरोध केला, त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं? आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ताबा घेतलाय, आम्ही सरकारकडनं आणलंय, आम्हाला काही दाखवलं नाही, काय नाही. आम्ही फक्त बोललो की तुम्ही घेतलंय ना, आमच्या केसीचा निकाल लागू द्या आणि तुमचा तुम्ही ताबा घ्या. ते म्हणले नाही, आमचा निकाल लागलाय, आम्हाला सरकारने दिलाय. आम्ही तर म्हणलं नाही, आम्ही ताबा देऊ शकत नाही. तर त्यांनी डायरेक्ट परत आल्यानंतर म्हणलेत नाही, मग डायरेक्ट जेसीबी अंगावरच घालवायला सुरुवात केली. आम्ही भरपूर प्रयत्न केला पण काय नाही. शेवटी आमची पोरगी आल्याच जेसीबी खाली घातली, तिथून पोरगी आम्ही बाहेर काढली आणि पोरगी जेसीबीच्या पुढे पळत गेली. तर शेवटी त्यांनी माती टाकली आणि नंतर मग त्यांचाच तो मेन माणूस होता ना, त्यांनीच अशी माती काढायला गेला, तेव्हा आम्ही पळत सुटलो. तो साईडला झाला तिथला. जी माणसं होती त्यांना तुम्ही ओळखता का? त्यांची नावं माहिती आहेत का? हो, ती घेणाऱ्यांचीच फक्त नाव माहिती आहेत आम्हाला, बाकीच नाही सांगता येणार आम्हाला. आमच्याच गावातली आहेत ती. आई संभाजी खोपडे, तानाजी खोपडे, आई चंद्रभागा खोपडे आणि वडील नथू खोपडे आणि त्याची बायको संभाजीची बायको शीतल खोपडे. आणि त्यानंतर जे तुम्ही आले होते, गुंड होते, त्यांच्यापैकी फक्त संभाजी खोपडे, तानाजी खोपडे आणि तो लुंगीवाला, त्याचं ते लुंगीवाला एक माणूस होता, उमेश जयस्वाल. हे सगळे होते, हे तुमच्या ओळखीचे लोक आहेत? हा. बाकीचे गावाबाहेरचे? ते उमेश जयस्वाल तो आमच्या ओळखीचा नाही, तो गावाबाहेरचा आहे. गावाबाहेरचे पण लोक आहेत? हो, तो गावाबाहेरचा आहे, तो आमचा गावातला नाही. गावातल्या कोणी तुम्हाला मदत केली? कोणच नव्हतं तिथं, म्हणजे शेजारीच कोणी नव्हतं मदतीला. आणि
पोलीस स्टेशन किती लांब आहे तुमच्या इथून? आमच्या इथून पोलीस स्टेशन तरी 3 किलोमीटरच्या पुढून आहे. असं पोलीस स्वतः आले का नंतर काही बघायला वगैरे? नाही, कोणच नाही आलं. ही त्या मुलीची आई आहे ज्या मुलीबरोबर हा धक्कादायक घटना ही घडली. या मुलीला चक्क जमिनीच्या आत अर्ध गाडलेलं होतं आणि त्याच्यावरतून माती टाकण्यात आली. ही धक्कादायक घटना ज्या मुलीबरोबर घडली ती सुद्धा माझ्या बरोबर आहे. खरं तर बोलण्याच्या मनस्थितीत ती सध्या नाहीये, मात्र थोडंसं आपण बोलायचा प्रयत्न करूया. तुझं नाव काय आणि काय झालं? माझं नाव प्रणाली बबन फुगडे. तिथे सकाळी काही लोक ताब्यासाठी आले होते. 2 पोलीस पण आले होते त्यांच्यामध्ये. तर त्यांची आमची बाचाबाची झाली. तर ते पोलीस म्हणाले की ह्यांचं नाव लागलेलं आहे जमिनीवर, तर ह्यांना ताबा द्या. आम्ही नाही म्हणलो तर ते पोलीस म्हणाले की आम्ही महिला संघटना घेऊन येतो, मग तुम्हाला वडत नेतो. मग ते पोलीस तिथून निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर 3-4 वाजता परत पोलीस नाही आले, फक्त ते ताबा घेणारे आणि त्यांच्या बरोबर गुंड असे 16-17 जणी तरी आले होते. आणि त्यांनी 2 ट्रॅक्टर आणि 1 JCB आणली आणि एकदम चालू केलं. एकदम असली फास आले की एका मागोमागे फिरवायला लागले JCB ट्रॅक्टर. तर मी थांबवायला गेलो तर त्यांनी ट्रॅक्टर JCB डायरेक्ट अंगावर टाकली माझ्या. आणि पहिल्यांदा ट्रॅक्टर JCB अंगावर टाकली त्यावेळेस मी बाहेर निघाले. नंतर ज्यावेळेस त्यांनी अंगावर टाकली त्यावेळेस मी खाली पडले. तर त्यांनी माझ्या अंगावर पूर्ण माती टाकली. पूर्ण केसापर्यंत, ते खाली पायाच्या नखापर्यंत माती टाकली. नंतर त्यानेच येऊन माझ्या तोंडावरची माती काढली. आणि मग माझ्या आईने मला वाचवलं, नाही तर मी तिथंच मेले असते. त्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेले. पण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे जे महिला कर्मचारी होत्या त्यांनी काय माझं ऐकून घेतलं नाही. त्यांनी मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणल्या मला की नाटकं करू नकोस अजिबात, तिथं काय झालंय ते सांग. तर नंतर मी त्यांना सगळं सांगितलं. त्यावेळेस माझी कंडिशन खूप बेकार होती. हाताला लागलं होतं, पायाने चालता येत नव्हतं. तरी सुद्धा ती मला म्हणत होती की नाटकं करू नकोस. त्यांनी मला दवाखान्यात सुद्धा नाही नेलं. मला लेटर दिलं आणि स्वतःनी जायला लावलं. मी तशीच पाय लंगडत घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. मग तिथं उपचार घेतल्यानंतर मी परत आले. आणि मग तिथून त्यांनी आम्हाला बसवलं, तरी पण आमची तक्रार काय लिहून घेतली नाही. त्यानंतर तक्रार आमची लिहून घेतली नाही, तिथंच बसून राहिलो आम्ही. नंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रार लिहून घेतली. पण ती तक्रार मलाच लिहायला लावली, त्यांनी लिहिली नाही तक्रार. ते म्हणले की ते सर, जे मोठे सर होते तिथं, ते म्हणले की ह्यांनाच लिहायला द्या, तुम्ही काही लिहू नका. तर मला लागलं होतं, मला काही लिहिता येत नव्हतं आणि यांच्यामध्ये कोणालाही लिहिता येत नाही. त्यामुळे ती मलाच लिहायला लागलं. मी थोडा वेळ पडले. नंतर माझं चुलता आल्यानंतर मी ते लिहिलं. तर पोलिसांनी ती तक्रार सुद्धा त्यांनी लिहिली नाही, ती सुद्धा मलाच लिहायला लावली. तर हा त्यांनी केलेला आमच्यावर अत्याचार होता. आणि पोलिसांनी आमचं काही ऐकून घेतलं नाही. ती त्यांच्यात सामील होती. हे त्यांच्या बोलण्यावरून, वागणुकीवरून सगळं कळत होतं. तरी आम्ही गप्प बसून होतो. एवढं सगळं झालं तिथे. या संदर्भात ती जी लोक आहेत ती लोक काय म्हणत होती? त्या लोकांनी तुमच्याशी काही पैशांचे व्यवहार वगैरे केलेत का? नाही, त्यांनी आमच्याशी पैशाचे कोणते व्यवहार केले नाहीत ना आम्हाला कोणते पैसे दिलेले. त्यांना जमीन भेटली ते त्यांनी सरकारला का कुणाला पैसे दिलेले आहेत. आम्हाला कोणतेही पैसे दिले नाहीत ना आम्हाला सरकारने कोणते पैसे दिले आहेत. त्यामुळे आम्ही काय ताबा सोडणार नाही त्याच्यावरच. काय आमची जमीन आहे ती आम्हाला पाहिजेच परत, काही झालं तरी. मग तेच आम्ही जिथपर्यंत जायचं तिथपर्यंत जाणार, पण आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, एवढंच म्हणणं आहे आमचं. काय झालं होतं नेमकं? तू त्या दिवशी व्हिडिओ काढलेस, तू तिथं होतीस, काय झालं होतं? 10-12 गुंडे आले होते. त्याच्यानंतर आम्ही शेतात काम करत होतो ना, त्यावेळेस ते आले आणि मग त्यांनी ना शेतात उखण्याचा ट्रॅक्टरने प्रयत्न केला. मग आम्ही त्यांना थांबवण्यासाठी त्यांच्या ट्रॅक्टरच्या पुढे गेलो, पण त्यांनी आम्हाला ट्रॅक्टरवरून ढकललं. मग त्याच्यानंतर माझ्या बहिणीला त्यांनी असं JCBने ढकललं आणि तिच्या अख्ख्या अंगावर माती टाकली, काहीच दिसत नव्हतं. मग त्याच्यानंतर एका गुंडाने तिथे येऊन माती काढली तोंडावरची, तेव्हा आम्ही पाहिलं आणि मग तिला अख्खी मातीतली काढली आम्ही. तिच्यानंतर तिला खूप जास्त लागलं होतं, पाय लागू लागले, पाय सुजले होते, तिला बसता येत नव्हतं, उठता सुद्धा येत नव्हतं, तिला बोलता पण येत नव्हतं.
तुम्ही तिथं विरोध करायचा प्रयत्न केलात का? तुमचं काय ऐकून घेतलं का त्या नाही लोकांनी? घेतलं त्यांनी. काय म्हणत होते ते लोक? ते म्हणत होते की जमीन नाही तुम्हाला देणार, काय करायचं ते करा, गाडून टाकीन इथं तुम्हाला सगळ्यांना. तुमच्या ओळखीचे आहेत का ते लोक? नाही. आपली तक्रार घेऊन हे सगळे जे तक्रारदार आहेत ते आता पुणे ग्रामीणच्या पोलीस आयुक्तालयामध्ये आलेले आहेत. त्याचबरोबर ते अधीक्षक जे आहेत पंकज देशमुख यांना सुद्धा भेटून या संदर्भातलं जी काही त्यांची तक्रार आहे ती दाखल करणार आहेत. पंकज देशमुख सरांशी सुद्धा आपण या सगळ्यावरती चर्चा करणार आहोत. त्यांचं काय मत आहे, त्यांची भूमिका सुद्धा या सगळ्यामध्ये जाणून घेणार आहोत. मात्र ही सगळी घटना जरी एका साईडला असली तरी सुद्धा या बाबतीमध्ये, या जमिनीच्या बाबतीत काय व्यवहार नेमके झाले होते, हे नेमकं प्रकरण काय आहे हे अजून तितकंसं माहित नाहीये. याबद्दलची पुरेशी माहिती समोर आलेली नाहीये. मात्र असं असून सुद्धा जरी जमिनीचा व्यवहार झाला असेल किंवा नसेलही, पण एका अल्पवयीन मुलीच्या बाबतीत अशा प्रकारची घटना घडणं, केवळ महिलाच त्या ठिकाणी शेतामध्ये होत्या आणि काही गुंडांनी येऊन त्या मुलीला पूर्ण जमिनीत गाडलं होतं, तिच्यावरती माती टाकली, हा खरंच खूप धक्कादायक प्रकार आहे. दिवसा ढवळ्या ही घटना घडली, गावामध्येच ही घटना घडली, गावातलं सुद्धा कोणी तिथे उपस्थित नव्हतं, पोलिसांनीही कसल्या प्रकारची मदत केली नाही. म्हणजे ही घटना खरंच माणुसकीला काळीमा फासणारी घटना असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण अतिशय लहान या दोन्ही मुली आहेत, 15, 16, 17 वर्षांच्या मुली आहेत आणि त्यांच्या बाबतीत अशी धक्कादायक घटना घडली आणि त्यानंतर सुद्धा पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. त्यामुळे आता सगळे हा जो संताप आहे तो संताप घेऊन पुणे पोलीस आयुक्तालयात, पुणे ग्रामीणच्या पोलीस आयुक्तालयामध्ये हे सगळे तक्रारदार दाखल झालेले आहेत. त्यांची तक्रार नोंदवण्याचं काम चालू आहे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. जी मुलगी आहे तिची कंडिशन खूप वाईट आहे, तिला खूप लागलेलं आहे. असं सगळं असून सुद्धा ती स्वतः या ठिकाणी तक्रार देण्यासाठी आली आहे. त्यामुळे आता तिची तक्रार दाखल करून घेतली जाते का आणि यावरती जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई होते का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन संकेत देशपांडे सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. अत्यंत धक्कादायक घटना पुण्यातील वेल्हे तालुक्यात घडली आहे. खरं तर आता या मुलीकडून आपण संपूर्ण कैफियत ऐकून घेतलेली आहे. ही घटना घडल्याच्या नंतर ही जी मुलगी होती, हे जे कुटुंब होतं ते वेल्हे तालुक्यातील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेलं होतं, परंतु त्या ठिकाणी त्यांची तक्रार घेण्यात आलेली नाही. म्हणून त्याला पुणे ग्रामीण पोलीस कार्यालयामध्ये ते तक्रार दाखल करण्यासाठी आलेलं आहे. नेमकं या ठिकाणी काय घडले, समृद्धी काय सांगशील? नक्कीच राजरत्न, हे सगळे जे कुटुंबीय होते ते सगळेजण जवळपास 4 ते 5 तास पुण्याच्या SP ऑफिसमध्ये म्हणजेच पुणे ग्रामीण पोलीस आयुक्तालयामध्ये बसले होते. संपूर्ण त्यांची जी काही तक्रार आहे ती तक्रार ते घेऊन आले होते. त्याचबरोबर या जमिनीचे जे काही कागदपत्र आहेत, जो केस आता जी केस कोर्टामध्ये चालू आहे त्या संदर्भातले जे काही कागदपत्र, डॉक्युमेंट्स जे काही त्यांच्याकडे होते ते सगळे घेऊन हे लोक तिथे आलेले होते आणि आत्ता काही वेळापूर्वीच त्यांची तक्रार जी आहे ती दाखल करून घेतलेली आहे. त्यांना त्या संदर्भातली पोच सुद्धा दिलेली आहे पोलिसांनी आणि आता या प्रकरणाचा तपास जो आहे तो चालू होणार आहे. नेमकं या सगळ्यामध्ये जे गुंड होते त्यापैकी एक जो गुंड होता तो चक्क मुंबईवरून या प्रकरणासाठी पुण्याच्या वेल्ह्यामध्ये आल्याचं सुद्धा माहिती समोर येते. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे नेमका तपास कसा होणार आणि ज्या लोकांनी हे सगळं केलं त्यांच्यावरती, त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांवरती आणि हे जे काही बाकीचे गुंड होते त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार का हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे राजरत्न. त्याचबरोबर या प्रकरणामधले जे गुंड आहेत ते सगळे सराईत गुन्हेगार असल्याचं सुद्धा आपल्याला समजतंय. त्यामुळे यांच्यावरती सुद्धा कडक कारवाई होणार का आणि खरं तर व्हायलाच पाहिजे हे देखील आता महत्त्वाचं झालेलं आहे. खरं तर माणुसकीला काळीमा फासणारी घटना काही दिवसांपासून पुण्यामध्ये घडतायत. पुण्यातील कल्याणी नगरमध्ये एका अल्पवयीन मुलाने भरधाव पोर्शे कार चालवत एका दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या धडकेमध्ये 2 IT इंजिनियर्स तरुण आणि तरुणींचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर ह्या अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा हे कामाला लागल्याचं दिसत होतं. परंतु दुसऱ्या बाजूला वेल्हे तालुक्यामध्ये जमिनीच्या वादातून एका मुलीला जमिनीमध्ये गाडल्याची एक घटना घडलेली आहे आणि अत्यंत गंभीर घटना आहे आणि वेल्हे तालुक्यातल्या पोलिसांनी त्यांची तक्रार ही दाखल करून घेतलेली नाही. म्हणून ग्रामीण पोलीस स्थानकाच्या SP कार्यालयामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी आहे. ज्या प्रकारे एका बाजूला पुणे पोलीस आयुक्त कार्यालय काम करतात अगदी त्याच प्रकारे त्याच धर्तीवर ह्या ज्या कुटुंब आहे त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस काम करतं का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या घटनेचे जे काही अपडेट्स असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना.
Manikchand Oxyrich, proudly Indian.